नमस्कार, मी मेगा परब मेगा किचन आर्ट मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण पत्ता कोबीचे वडे बनवतोय। त्याच्यासाठी इथे मी किसून घेतलेली आहे पत्ता कोबी। आता त्याच्यामध्ये आपण मसाले टाकूया। चवीनुसार मीठ टाकल्यामुळे काय होतं, सगळ्यात पहिले मी मीठ टाकते, त्यामुळे कोबी जे आहे ते आपले पाणी सोडेल आणि त्याच्यामध्येच आपल्याला मसाले पीठ जे आहे ते त्याच्यामध्येच भिजवायचे आहे। त्यानंतर आपण घालतोय 1 चमचा तीळ आणि अर्धा चमचा ओवा, थोडीशी साखर आहे 1 चमचा। त्यानंतर आपण इथे घालतोय ठेचलेलं आलं, कोथिंबीर घालतोय आणि आपण एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, आणि ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली मिरची एकदम बारीक चिरलेली आहे। तुम्ही ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता, कमी जास्त करू शकता। धना पावडर आहे अर्धा चमचा, मिरी पावडर आहे पाव चमचा आणि ही आमचूर पावडर आहे अर्धा चमचा। हे थोडेसे आपण धणे आहेत त्याची भरड करून घेतलेली आहे, खाताना खूप छान वाटतात। मध्येच एखादा आला दाणा दाढे खाली का खूप छान वाटतं। त्यानंतर आता घालतोय आपण हळद घातल्यानंतर थोडासा गरम मसाला अगदी पाव चमचा आणि मिरची पूड घालतोय 1 चमचा। आता हे सगळं आपण हा जो मसाला आहे तो कोबीमध्ये मिक्स करणार आणि त्याचं थोडंसं पाणी सुटेल। मग त्याच्यामध्ये आपण बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ मिक्स करणार। हे आता मिक्स करून झालाय आपला मसाला। बेसन पीठ घालते मी। आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं नाहीये, जेवढं ह्याच्यामध्ये बेसन पीठ त्याच्या अर्ध्याने आपण तांदूळ पिठी घेतोय। तांदूळ पिठी का तर ते हलके होतात, कुरकुरीत होतात म्हणून घेतोय। तर जेवढं ह्याच्यामध्ये बसेल तेवढंच आपल्याला बसवायचं आहे, वरून पाणी घालायचं नाही आपल्याला। तांदळाच्या पिठामुळे आपले जे वडे आहेत ते हलके होणार, कुरकुरीत होणार। अंदाज घ्यायचा, असं मिक्स करून झाल्यानंतर जर पातळ वाटत असेल तर थोडं अजून तुम्ही वाढवू शकता। हे बघा, आपल्याला कुठेच पाणी लागलेलं नाही, जे कोबीचं पाणी आहे त्याच्यातच आपलं हे बसलेलं आहे पीठ। अजून थोडंसं आपल्याला लागेल पीठ। हे बघा, आपल्याला थोडंसं लागणार आहे अजून पीठ, पातळ वाटतंय ते। म्हणजे मला 1 वाटी बेसन लागलंय, पूर्ण 1 वाटी भरून, आणि पाव वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता आपलं हे वड्यासाठी तयार आहे। आता आपण त्याचे वडे करून घेणार चपटे। तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारात लहान मोठे करू शकता, थोडेसे चपटे करायचे। असे आपण करून घेऊया। इथं आपलं तेल तापलेलं आहे, आपण एक एक करून असे सोडूया। तसे आपण कोबीची वेगवेगळ्या प्रकारची भाजी करतो, पराठे करतो। हे आपण आता पलटून घेऊया, एका बाजूने झालेले आहेत। हे आपले आता वडे कोबीचे तयार झालेले आहेत, मस्त असे, वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट। नक्की करून बघा, आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। हे जे गरम तेल आहे त्याच्यातलंच थोडंसं तेल तुम्ही या सारणमध्ये टाकू शकता, यामुळे काय होतं, अजून हलके होतात ते। असे आपले पत्ता कोबी पासून बनवलेले मस्त कुरकुरीत असे वडे तयार आहेत। नक्की करून बघा। धन्यवाद।